मित्रांनो, आज आपण स्टॉकमध्ये ऑप्शन्स कसं काम करतं हे उदाहरणाच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत. तर त्यासाठी कन्सिडर करून चला की अनिरुद्ध मी माझ्याकडे TCSचे 4,000 रुपयांनी 400 स्टॉक्स आहेत आणि माझी मॅक्सिमम रिस्क पर शेअर ही 200 रुपये आहे. म्हणजे मॅक्सिमम मी 200 रुपये पर शेअर रिस्क अफोर्ड करू शकतो, त्यापेक्षा जास्त रिस्क मी नाही अफोर्ड करू शकत. मग ह्या केसमध्ये मला काहीतरी सेफ्टी प्रोटेक्शन ह्या सगळ्या माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती पाहिजे. त्यासाठी मी काय करतो, तर मी ह्याच्यासाठी जसं मी तुम्हाला मागच्या रीलमध्ये सांगितलं की आपण कारसाठीचा प्रोटेक्शनसाठी जसा इन्शुरन्स घेतो, त्यासाठीचा ऑप्शन्स स्टॉक मार्केटमध्ये आपण माझ्या स्टॉक्सच्या प्रोटेक्शनसाठी इन्शुरन्स घेऊ शकतो का, तर तो कसा घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन सेलर हा असा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला देतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन असे असते की अनिरुद्ध, तुझ्याकडे TCSचे 4,000 रुपयाने 400 स्टॉक्स आहेत. जर 31 सप्टेंबरपर्यंत मला माझे स्टॉक्सची व्हॅल्यू कितीही खाली जाऊ दे, म्हणजे ती 4,000वरून 3500ला येऊ दे, 3200ला येऊ दे किंवा 3,000ला येऊ दे, जर 31 तारखेला तो भाव कितीही असू दे तरीसुद्धा 31 तारखेला जर 3800च्या खाली भाव असेल तर मी 3800 ह्या भावाने तुझे सगळे स्टॉक्स मी विकत घेईल. ही गॅरंटी मला ऑप्शन सेलर देतो. त्यामुळे मी एक ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्यासोबत साईन करतो. तो ऑप्शन सेलर मला हा कॉन्ट्रॅक्ट विकतो आणि त्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात, त्या कॉन्ट्रॅक्टसाठी मी जसं कार इन्शुरन्समध्ये आपण कारचा इन्शुरन्स देतो, इन्शुरन्सचा प्रीमियम देतो इयरली, तसा सेम टू सेम आपण ऑप्शन्समध्ये ऑप्शन सेलरला ऑप्शन्सचा प्रीमियम देतो आणि त्या बदल्यात आपण आपली स्टॉक्सची जी इन्व्हेस्टमेंट केलेली असती तर त्याची सेफ्टी आणि प्रोटेक्शन आपण विकत घेतो. तर हा झाला स्टॉक मार्केटमधला ऑप्शन्सचा कॉन्ट्रॅक्ट. तर ह्या केसमध्ये मी अनिरुद्ध हा ऑप्शन्सचा बायर आहे, कारण की मला माझ्या TCSचं जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती सेफ्टी पाहिजे आहे. आणि ऑप्शन सेलर जो आहे, तर ऑप्शन सेलर मला ही गॅरंटी देतो आहे की 3800च्या खाली कितीही भाव गेला 31 सप्टेंबरपर्यंत किंवा 31 सप्टेंबरला जेव्हा कॉन्ट्रॅक्टची एंड डेट आहे, तर त्या दिवशी तो 3800च्या भावाने ते सगळे शेअर्स माझ्याकडून विकत घेईल. तर हा ऑप्शन्सचा कॉन्ट्रॅक्ट असतो. ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर हे दोघेही असतात. आणि ऑप्शन सेलर, तुम्ही म्हणताल ऑप्शन सेलरला ह्याच्यामध्ये काय फायदा, तर तुम्ही मित्रांनो हे समजून घ्या की ऑप्शन सेलर हा आपल्यापेक्षा चतुर आणि आपल्यापेक्षा हुशार असतो. त्याला माहिती असतं की जसं कार इन्शुरन्समध्ये 100 कार्स जेव्हा इन्शुरन्स करतात तर 100 कार्स त्या क्लेम करतात का? कधीही नाही करत. त्यापैकी एखाद्या कारचा क्लेम तुम्हाला निघू शकतो किंवा एखाद्याही कारचा क्लेम कधी काही वेळेस निघत नाही. तसंच ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला तुमचे प्रीमियम हे द्यावं लागतं, पण तुम्हाला क्लेम करायची गरज पडत नाही. तसं ऑप्शन सेलरला स्टॉक बाय करायची गरज पडत नाही किंवा वेळ येत नाही. तर हे तुम्ही समजून घ्या आणि तोच त्याचा प्रॉफिट असतो. जर तुम्ही नॅचरली बघायला गेलं तर ऑप्शन सेलर हा 66% नॅचरल प्रॉफिटेबल असतो. जे ऑप्शन्स आणि जे स्टॉक मार्केटने डिझाईन केलेलं आहे हे सगळं अल्गोरिथम, ह्याच्यामध्ये 66% ऑप्शन सेलरला प्रायोरिटी दिलेली आहे आणि 33% हा नॅचरली तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केलेत, ते कॅल्क्युलेशन्स कसे करायचे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर पुढच्या रील्समध्ये सांगणार आहे की ऑप्शन बायर हा 33% मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी कशी आहे आणि 66% ह्याची नॅचरल प्रोबॅबिलिटी कशी आहे सेलरची. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल की ऑप्शनमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने डिझाईन केला जातो. तर हा सेम पद्धतीने तुम्ही इंडेक्सवरती पण लावू शकतात किंवा तुम्ही बेसिक आपल्या डायरेक्ट जे FNOमध्ये स्टॉक्स आहेत तर त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल आहे. थँक्यू.